अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी सेवक ब्लॉग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण या व्हिडिओमध्ये आपण जी माळ जपण्यासाठी उपयोगात आणतो त्या माळेमध्ये 108 मणी का असतात याविषयी या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे माहिती घेणार आहोत। त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर मग जाणून घेऊया माळेमध्ये 108 मणी का असतात। यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे। माळ रुद्राक्ष, तुळस, स्फटिक किंवा मोत्याने बनलेली असते। या माळेमध्ये चमत्कारिक प्रभाव असतो। या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य सिद्ध होते। या मालेचा एक एक मणी सूर्याच्या एक एक कळेचे प्रतीक आहे। एका मान्यतेनुसार माळेमधील 108 मणी आणि सूर्याच्या कळांचा घनिष्ठ संबंध आहे। एक वर्षामध्ये सूर्य 21,600 कळा बदलतो। सूर्य वर्षभरात 2 वेळेस आपली स्थिती बदलतो। 6 महिने उत्तरायण आणि 6 महिने दक्षिणायन अशा प्रकारे सूर्य 6 महिन्यातील एका स्थितीमध्ये 10,800 वेळेस कला बदलतो। याच 10,800 संख्येमधील शेवटचे 3 शून्य काढून माळेमध्ये 108 मण्यांची संख्या निश्चित केली आहे। माळेचा एक एक मणी सूर्याच्या कलेचे प्रतीक आहे। सूर्य एकमात्र साक्षात दिसणारे देवता आहेत। सूर्यदेवच व्यक्तीला तेजस्वी बनवतात, तसेच समाजात मान सन्मान प्राप्त करून देतात। याच कारणामुळे सूर्यकलांच्या आधारावर मण्यांची संख्या 108 निर्धारित करण्यात आली आहे। तर स्वामी भक्तांनो, ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका।